नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी शेअर करणार आहे माझं ऑनेस्ट झटपट मेकअप. जेव्हा घाई असते ना, तेव्हा मी अजिबात बघत नाही कसं आपण एकदम सुंदर असा मेकअप करायला पाहिजे. असं झटपट मेकअप कसा होतो तसं आपल्याला करावं लागतं. तर मी इथे मॉइश्चरायझर वापरला आहे, मग सनस्क्रीन. हे 2 स्टेप कधीच विसरू नका, दरवेळी फॉलो करायचे आहेत. सनस्क्रीन अप्लाय करा जेव्हाही बाहेर जाल, आणि इवन गॅसजवळ असताना सुद्धा सनस्क्रीन अप्लाय करायची असते. माझ्याकडून प्रो स्किन टिप तुमच्यासाठी. आणि आत्ता जे मी प्रोडक्ट सजेस्ट करणार आहे, ट्रस्ट मी, हा वन ऑफ माय फेवरेट प्रोडक्ट आहे. तो म्हणजे हा एल्फ हेलो ग्लो. माहिती आहे हा एक्सपेन्सिव्ह आहे, पण हा एवढा छान आहे की हा ओव्हर द बजेट कदाचित जाईल तुम्हाला वाटेल, पण वर्थ बाईंग आहे. खरंच तुमची स्किन एवढी ग्लो करते ना, असं वाटतं की नॅचरली तुमची स्किन ग्लो करते. असे पण दिवस असतात ना आपल्या आयुष्यात की जेव्हा आपल्याला वाटतं की खूप कंटाळा आला आणि आपली स्किनसुद्धा ड्रेन झालेली असते. पण हा फाउंडेशन खरंच एक रेस्क्यू फाउंडेशन आहे. एवढा सुंदर ग्लो देतो ना, मला तर फारच आवडतं. आणि मग ह्यानंतर मी यूज करणार आहे माझं लिप चिक टिंट. तर ऑब्व्हियसली हा जो कलर आहे तो मी रेड मागवला आहे. आय डोंट नो मी का असं केलेलं, पण मी जेव्हा ऑर्डर केलं तेव्हा मला कळलं की मी हा रेड कलरमध्ये मागवला आहे. आणि मी एवढं भरभरून चिक्सना लावते ना हे ब्लशसारखं, आणि मी विचार केला पण ब्लशनी जरा स्टायलिश बनवून जरा ब्लेंड करूया, पण अजिबात नाही, ब्लशनी ब्लेंड होतच नाही. आता देवानी तर हात दिले आहेत, तर ब्रशचा न उपयोग करता आपण गपचूप आपल्या हाताने रब करायचं आपल्या चेहऱ्यावर आणि असं पुसून काढायचं, पण ते पुसलं जात नाही. पण खरंच हीच गंमत आहे, जेव्हाही तुम्ही मेकअप करतात ना, हाताने जो मेकअप होतो तो खरंच खूप छान होतं. पण आणि आता मी यूज करणार आहे इनसाईडचं कन्सिलर. हा कन्सिलर खरंच खूप छान आहे आणि कव्हरेजसुद्धा देतं. हा म्हणजे आपण रात्री झोपत नाही, आपल्याला झोप येत नाही, आपल्याला मूवीज बघायचे असतात, रात्री जी प्रोडक्टिव्हिटी घडते ना आणि मग ते डार्क सर्कल्स येतात, त्याला लपवण्यासाठी हा मॅकचा कॉम्पॅक्ट आणि कन्सिलर अप्रतिम सोल्युशन आहे. रात्रीची प्रोडक्टिव्हिटी काही वेगळीच घडते. तुम्ही सुद्धा अग्री करता की नाही? पण लेट मी नो, आर यू अ मॉर्निंग पर्सन और अ नाईट पर्सन इन द कॉमेंट्स बिलो. खरं तर मी नाईट पर्सन आहे, आणि तुमचा फेवरेट मेकअप कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. त्यानंतर मी यूज करणार आहे आयलायनर. आणि हा आयलायनर ना एवढा सुंदर आहे की इवन त्याच्यावर पाणी टाकलं तरी तो निघत नाही, एकदम वॉटरप्रूफ आहे. पण तो निघताना जेव्हा आपल्याला खरंच तोंड चेहरा धुवायचं असतं तेव्हा तो निघत नाही. म्हणजे हा एकदम असं युनिक लायनर आहे. पण खरं तर हा खूप लॉंग लास्टिंग आहे. मला खूप सिम्पल डेली लुक ठेवायचा होता, म्हणून मी आय शॅडोच्या भानगडीत कधी पडतच नाही, कारण मला असं वाटतं ते खूप आपल्याला विचार करावा लागतं आणि एवढं डोकं लावायला मला खरंच वेळ नाही आहे. तर आपल्याला जेव्हा कमी वेळ असतो, मस्त लायनर लावतो ना किंवा काजळ, आपण एवढे सुंदर दिसतो ना, सिम्पल आणि ब्युटिफुल. अग्री करता की नाही? आणि म्हणून मी कधीही आयुष्यात जेव्हाही लायनर लावते, एका डोळ्याचं परफेक्ट आणि एका डोळ्याचं परफेक्ट येतच नाही, आणि तोंड उघडं ठेवून लायनर लावायची मजाच वेगळी असते. लायनर तुमचंही एक बरोबर आणि एक वाकडं तिकडे होतं की नाही, लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो. आणि मग गोल्डन इयरिंग्स घालून हा लुक कम्प्लीट केला, पण त्याच्या आधी लिपस्टिक इज कंपल्सरी. इथे मी मामाची लिपस्टिक यूज करत आहे, पण नंतर मला कळलं की हा ब्राऊन शेड आहे आणि हा सूट नाही करत आहे ह्या लुकला. तर गपचूप मी एक लिक्विड लिपस्टिक घेतली, जी न्यूड लिपस्टिक आहे, आणि मला ही खरंच खूप आवडते, कारण मला डार्क मेकअप नव्हता करायचा, कारण रेड आउटफिट ऑलरेडी आहे आणि मला ह्याच्यावर अजून रेड लिपस्टिक लावून एक्स्ट्रीम बोल्ड लुक नव्हता करायचा. लिपस्टिक जर दाताला लागली नसेल तर लुक कम्प्लीट होईल का? आता माझे केस ओले होते आणि मी तेव्हा जस्ट वॉश करून घेतलेले, आणि म्हणूनच मी यूज करते आहे सिरम, जे आहे लॉरियलचं. हे मला फारच आवडतं, त्याचं स्मेलसुद्धा डिसेंट आहे. म्हणजे आपण चेहऱ्यावर तर मेकअप करून ग्लो केलाच आहे, तर केससुद्धा आपण जरा शाईन करूया की नाही. एवढा झटपट सिरम मी ह्या व्हिडिओमध्ये लावतीये. खरंच मला असं वाटतं की आता मला क्लासेस सुरू करावे लागतील की झटपट कसे सिरम लावायचं. आणि मग तुम्हाला माहिती आहे, आयुष्यात आपल्याला ब्लश कमी पडतो, म्हणूनच मी अजून ब्लश लावायला ट्राय केलं. त्याचबरोबर तुम्हाला जर क्यूट, सिम्पल, एलिगंट येट ब्युटिफुल असा लुक हवा असेल तर भरभरून ब्लश लावायचा. अप्लाय ब्लश ॲट युअर ओन रिस्क, कारण ब्लश लावल्यानंतर आपण जोकरसुद्धा दिसू शकतो. आणि मग टू कम्प्लीट दिस लुक आणि टू मेक इट मोर ग्लॉसी, मी लिप ग्लॉस लावला आहे. तो आहे स्विस ब्युटीचा, जो आहे ग्लॉस मी लिपस्टिक, आय मीन लिप ग्लॉस.
आणि मग आय एम रेडी. मी एवढी सुंदर तयार झाली आहे की मला बघून बघून स्वतःवर प्रेम आलं आहे. म्हणजे सेल्फ लव्ह तर पाहिजेच ना. पण नंतर आठवलं, अरे आपण मस्काराच नाही लावला आहे. तर पटकन मी मस्कारा लावला. ते पण असे विचित्र आपण चेहरे करतो ना मेकअप करताना. म्हणजे हे बघा, हे एक्झॅक्टली मी हे म्हणत होती की हे जे चेहरे मी करते ना मस्कारा लावताना, खरंच तुम्हाला पण हसू येतं की नाही. आणि इथे मी मेबलिनचा मस्कारा यूज करत आहे आणि वी आर डन. हिअर इज द फायनल लुक. आय एम ऑब्सेस्ड विथ माय मेकअप तर राहू दे, द होल असे स्लोमो शॉट्स दिलेत ना मी तुम्हाला की मला तरी असं वाटतं की कोणीतरी मूवीचं स्क्रिप्ट किंवा ॲटलिस्ट काहीतरी TV शो वगैरे जरा आणून दिलं तर काम करायला हरकत नाही. चला तर बाय बाय. आता लेट झालं आहे. लवकर झटपट मेकअप कसा वाटला लेट मी इन द कॉमेंट्स बिलो. बाय.